नमस्कार, मी प्राची साळुंखे. हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे संधिवाताची कारणे आणि त्यावरील आधुनिक उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिवकुमार संतपुरे. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर शिवकुमार संतपुरे हे 2002 पासून संतपुरे हॉस्पिटल आणि कमल नयन बजाज हॉस्पिटलमध्ये औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत आहेत. जॉईंट रिप्लेसमेंट अँड डिफॉर्मिटी करेक्शन मध्ये USA बाल्टिमोर मधून इंटरनॅशनल फेलोशिप त्यांनी घेतली आहे. डॉक्टर संतपुरे यांनी भारत आणि परदेशात 11,000 पेक्षा जास्त ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे सांधेरोपण आणि एलिझारोव शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर संतपुरे हे भारतातील एकमेव सर्जन आहेत. सोबतच अमेरिकेतील बाल्टिमोर येथील मेरीलँड युनिव्हर्सिटीमधून डॉक्टर संतपुरे यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि हे उच्च शिक्षण घेत असताना डॉक्टर ड्रोर पेले, डॉक्टर जॉन हर्झनबर्ग आणि डॉक्टर मायकल मॉन्ट यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालंय. सोबतच डॉक्टर शिवकुमार संतपुरे यांनी भारतातील आणि परदेशातील अनेक जागतिक परिषदांमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, ज्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि सिंगापूर सारख्या देशांचा समावेश आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खरं तर कुठल्याही आजाराचा उपचार घेत असताना त्या आजाराविषयी माहितगिरी असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आपला आजचा विषय आहे की संधिवाताची कारणे आणि त्यावरील आधुनिक उपचार. तर संधिवात म्हणजे नेमकं काय ते आधी मला जाणून घ्यायला आवडेल. संधिवात म्हणजे ज्याला आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन्स आर्थरायटिस म्हणतो. संधिवात हा शब्द आम्ही नाही वापरत. आर्थरायटिसचे बरेच प्रकार आहेत. संधिवात म्हणजे एकच आजार आहे असं नाही. रुग्णांच्या मनात बरेच त्याबद्दल गैरसमज असतात, गैरसमज. तर संधिवात किंवा ज्याला आपण आर्थरायटिस म्हणतोय त्याचे 101 प्रकार आहेत. पण कॉमनली आढळणारे 2-3च प्रकार आहेत. रुमॅटॉइड आर्थरायटिस, ऑस्टिओ आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आणि गाउटी आर्थरायटिस, गाउट. हे कॉमनली आढळणारे 3-4 आर्थरायटिसचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आता बेसिकली मी या मॉडेलवर दाखवतो तुम्हाला. हा गुडघ्याचा मॉडेल आहे. गुडघ्याचा ज्याच्यामध्ये हे थाय बोन आहे, म्हणजे वरचं मांडीचं हाड, आणि हे खाली पायाचं हाड आहे, लेग बोन, ज्याला टिबिया म्हणतो, त्याला फिमर म्हणतो. तर या दोन्ही हाडांच्या टोकावर कार्टिलेजचा एक थर असतो, जो गुळगुळीत शॉक ऍब्सॉर्ब करण्यासाठी एक थर असतो याच्या खालच्या टोकाला आणि या टिबिया बोनच्या वरच्या टोकाला. तर बेसिकली कार्टिलेजची होणारी झीज म्हणजे आर्थरायटिस. आता याचे कारण 2-3 कारणं असतात, पण बेसिकली याचे जे बायोमेकॅनिक्स आहे, कार्टिलेज हळूहळू याचं विअर अँड टिअर होतो आणि मग रुग्णाला पेन जाणवतो. तर बेसिक लॉस ऑफ कार्टिलेज याला आर्थरायटिस म्हणतात. तर संधिवात म्हणजे नेमकं काय हे तर आपण जाणून घेतलेलंच आहे, मात्र त्यावरील जे उपचार आहेत त्या पद्धती देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर संधिवातावर आधारित काही उपचार पद्धती आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? तर जेव्हा रुग्ण आता सांधेदुखीसाठी रुग्ण येतात आमच्याकडे, त्यांना आम्ही बेसिकली एकतर आर्थरायटिसचा प्रकार डायग्नोसिस करणं, कुठल्या प्रकारचा आर्थरायटिस आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का, ऑस्टिओ आर्थरायटिस आहे का, गाउट आहे. याच्या काही ब्लड टेस्ट असतात, एक्सरे असतात. काही पेशंटमध्ये आम्हाला MRI करावं लागू शकतो, CT स्कॅन करावा लागू शकतो. त्याच्यावरून एक त्याचं निदान डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो, आम्ही डायग्नोसिस करतो. स्टेजेसनुसार पेशंटचं वय, आर्थरायटिसचा प्रकार आणि आर्थरायटिसचं स्टेज यानुसार आम्ही त्याला ट्रीटमेंट ठरवतो. अगदीच वय कमी आहे, 40शीतलाच पेशंट आहे, आजकाल 30s 40s मध्ये पण पेशंट येतात. स्पेशली आर्थरायटिस हा फिमेल्स मध्ये खूप कॉमन आहे, लेडीज मध्ये. तर स्टेज, आजाराची स्टेज आणि आर्थरायटिसचा प्रकार यानुसार मग आम्ही त्याची ट्रीटमेंट ठरवतो. मग ट्रीटमेंट आम्ही ब्रॉडली 2 कॅटेगरीमध्ये डिवायडेड असते ट्रीटमेंट. एक कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट किंवा मेडिकल मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो, आणि दुसरी ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये मग सर्जरीज ॲडवाइस करतो. माइल्ड आणि मॉडरेट म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये युजली मेडिकल ट्रीटमेंट किंवा मग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण आपण पेशंटला सांगतो की वजन कमी करा, एक्सरसाइज करा. एक्सरसाइज मध्ये काही एक्सरसाइजेस स्पेसिफिकली, काही प्रिकॉशन्स आणि काही एक्सरसाइजेस म्हणजे ज्यांना आता ऑलरेडी नी पेन सुरू झालेला आहे, ट्रेकिंग अवॉइड करायला सांगतो आपण त्यांना.
हा, स्टेअर क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, सिटिंग ऑन द ग्राउंड या गोष्टी अवॉइड करायला सांगतो. म्हणजे हे झालं प्रिकॉशन्स. आता एक्सरसाइजेस मध्ये काय काय करायचं? एक्सरसाइजेस, सायकलिंग. आता ज्यांना शक्य आहे ते सायकलिंग करतात, ज्यांना आउटडोर सायकलिंग शक्य नाही ते मग इनडोअर सायकलिंग करतात. सिंपल वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग. काही रुग्ण स्विमिंग पण करतात ज्यांना शक्य आहे. तर प्रत्येकाला शक्य नाही स्विमिंग. तर हे झालं फिजिकल थेरपी, एक्सरसाइज, फिजिओथेरपी. आणि मग एकदमच माइल्ड डिसीज आहे, वय कमी आहे, तर आपण काही मेडिसिन्स पण देतो. काही प्रमाणात मेडिसिन सुद्धा हेल्प करतात. अनेकदा काय होतं की म्हणजे हातपाय दुखायला लागले की लगेच रुग्णांना असं वाटतं किंवा लोकांना असं वाटतं की आपल्याला संधिवात तर नाही झालेला आहे. तर मग संधिवात झाला हे कधी समजायचं? नेमकी लक्षणं काय आहेत संधिवाताची? नाही, एकदमच हातपाय दुखतायत हे काही संधिवाताचं लक्षण नाहीये. बऱ्याचदा पेशंटला ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस या 3-4 गोष्टींमध्ये खूप जम्बलिंग होते, कन्फ्युजन होते. आणि एक फायब्रोमायल्जिया म्हणून सुद्धा एक खूप कॉमन फॅक्टर असतो. फायब्रोमायल्जिया म्हणजे मसल दुखणं. म्हणजे इव्हन हे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे बोन डेन्सिटी ज्याला कमी म्हणतो, हाडं ठिसूळ होण्याची सुद्धा लक्षणं असू शकतात. आणि गुडघ्याच्या संबंधित जे आजार आहेत त्याच्यावर कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्याविषयी काय सविस्तर सांगाल? आता परत त्याच्याबद्दलही बरेच गैरसमज आहेत की म्हणजे गुडघा दुखला म्हणजे डॉक्टर फक्त टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगतील आणि ती खूप मोठी सर्जरी आहे असं नाहीये. जसं मी आधी सांगितलं की पेशंटचं वय आणि आजाराचं स्टेज याच्यावरून आम्ही ऑपरेशन ठरवतो. म्हणजे एकच ऑपरेशन नाहीये, 3-4 प्रकारचे ऑपरेशन असतात. तर आता एक हाय टिबियल ऑस्टिओटॉमी नावाची एक ऑपरेशन आहे, ज्याच्यामध्ये फक्त त्याचा आपण अँगल चेंज करतो. रिअलाइनमेंट सर्जरी आहे. बेसिकली आता इकडे मधल्या बाजूला झीज आहे, तर बाक आलेला असतो पायामध्ये, अशा प्रकारचा बाक असतो. तर गुडघ्याच्या खाली ही शस्त्रक्रिया होते, त्याला ऑस्टिओटॉमी म्हणतात, हाय टिबियल ऑस्टिओटॉमी. इथून आम्ही म्हणजे अलाइनमेंट, ओव्हरऑल त्याची पायाची अलाइनमेंट करेक्ट करतो. जो माल अलाइनमेंट, अशा प्रकारची माल अलाइनमेंट आहे, त्याला ऑपरेशनद्वारे अशी करेक्शन करतो. म्हणजे पेशंटचा नॅचरल गुडघा सुद्धा आपण वाचू शकतो. म्हणजे याला जॉईंट साल्वेज सर्जरी आपण म्हणतो. आता ही सर्जरी आता 50s मध्ये, कोणी 50s मध्ये आलंय, आर्थरायटिस दुसऱ्या टप्प्यात आहे, मॉडरेट आर्थरायटिस. आणि टोटल नी रिप्लेसमेंट न करता, टोटल नी रिप्लेसमेंट बेसिकली आम्ही 60+ 60च्या नंतर रिझर्व ठेवतो. अगदीच कोणी 40s मध्ये आलंय, 50s मध्ये आलंय, तर ही एक आधुनिक पद्धत आहे ज्याला पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणतात. म्हणजे आता गुडघ्याचा जो पार्ट, फक्त आता हा मधला पार्ट 40% पार्ट आपण रिप्लेस केलाय, सरफेस रिप्लेस केलाय, आणि बाकी 60% त्याचा नॅचरल पार्ट इंटॅक्ट आहे. म्हणजे ही एक मिनिमली इन्व्हेसिव्ह पार्शियल नी रिप्लेसमेंट आपण याला म्हणू शकतो. तर हे बऱ्याच पेशंटला याच्याबद्दल माहिती नसते. तर ही एक आपण हे एक ऑपरेशन करतो. आता त्याच्यानंतर एकदमच सिव्हिअर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे एकदमच एंड स्टेज डिसीज ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कार्टिलेज, पूर्णच कार्टिलेज लॉस झालेला आहे आणि वय 55-60च्या आसपास आहे किंवा 60+ आहे, तेव्हा मग आपण टोटल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी सांगतो. आता टोटल नी रिप्लेसमेंट हे सुद्धा एक मिसनॉमर आहे. ऍक्च्युली बरेच पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर तुम्ही हा नॅचरल गुडघा काढणार का आणि मग त्या ठिकाणी आर्टिफिशियल बसवणार का? असं नाहीये. बेसिकली नी रिसर्फेसिंग करतो आपण. हा टिबियल सरफेस आहे ज्याची झीज झालेली आहे. बेसिकली आपण फक्त हा सरफेस रिप्लेस करतोय. जितकं कार्टिलेज लॉस झालंय, कार्टिलेज हे एक नवीन आर्टिफिशियल सरफेस आलाय तिथे. म्हणजे ओरिजिनल कार्टिलेजची झीज झाली आणि आपण सरफेस चेंज करतोय. सेम थिंग या बाजूला वरचं जे थाय बोन आहे, आता हा सुद्धा तुम्ही बघाल एक हॉलो स्ट्रक्चर आहे आणि पेशंटचा बोन बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे. म्हणजे आपण रिप्लेस करतोय फक्त कार्टिलेज, जो लेअर आहे कुशनचा, तो या इम्प्लांटद्वारे रिप्लेस करतोय. तर हे झालं टोटल नी रिप्लेसमेंट. डॉक्टर, मला अनेकदा एक प्रश्न पडतो की सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नेमकी कशी केली जात असेल, तर त्याविषयी काय सांगाल? नाही, आता सांधे प्रत्यारोपण
ऑपरेशन जसं मी सांगितलं पार्शियल नी रिप्लेसमेंट आणि टोटल नी रिप्लेसमेंट असे दोन त्याच्यामध्ये प्रकार आहेत. येस. डॉक्टर, ऑपरेशन करायचं म्हटलं म्हणजे रुग्णांच्या मनात एक वेगळीच धाकधूक असते की आपण ऑपरेशनसाठी गेलो आणि हे ऑपरेशन जर सक्सेसफुल नाही झालं तर सांधेरोपणाची शस्त्रक्रिया करत असताना ते ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी कुठल्या बाबी महत्वाच्या असतात? येस, म्हणजे याच्यात आपण जे फॅक्टर्स आहेत ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी फॅक्टर्स आपण त्याला डिवाइड करू शकतो. म्हणजे सर्जन फॅक्टर्स, डिझाईन, इम्प्लांटचं डिझाईन, मटेरियल, त्याचं मॅन्युफॅक्चरर आणि काही पेशंट फॅक्टर्स पण असतात. म्हणजे पेशंटची पण आता जनरल हेल्थ महत्वाची आहे. शुगर सगळ्यात महत्वाचं, डायबेटीस कंट्रोलमध्ये असणं, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉइड कंट्रोलमध्ये असणं. म्हणजे ओव्हरऑल सर्जरी सक्सेसफुल होण्यासाठी पेशंट स्वतः हेल्दी पाहिजे. बऱ्याचदा आम्ही त्यांना पेशंटला परत पाठवतो फिटनेससाठी. ब्लड प्रेशर कंट्रोल करून या, शुगर कंट्रोल करून या आणि मगच त्यांना आपण फिटनेस झाल्यानंतरच ऍडमिट करतो. बऱ्याचदा कार्डिओलॉजिस्टला भेटायला पाठवतो त्यांना. तर शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतो. हे झालं पेशंट फॅक्टर्स. आता सर्जन फॅक्टर, सर्जन म्हणजे सर्जन ट्रेंड पाहिजे आणि ॲडिक्वेट एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे एक्सपर्टीज ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स, या दोन गोष्टी या सर्जन फॅक्टर झाल्या म्हणजे टू बी मोर सक्सेसफुल. ओके, साधारण किती वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे? नाही, असं नाही, एक 10 वर्षाचा तरी मिनिमम एक्सपिरियन्स. आणि मग जसं मी बोललो की इम्प्लांट जो आम्ही हे मटेरियल वापरणार आहेत, आता याच्यातही बऱ्याच डिझाईन्स आहेत. मटेरियल डिझाईन्स आणि याचा मॅन्युफॅक्चरर हे पण महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या कंपनीचं सिलेक्ट करता, कुठला डिझाईन सिलेक्ट करता, त्या पेशंटला कुठला डिझाईन सुटेबल आहे. म्हणजे याचं मटेरियल, सर्जन आणि पेशंट हे सर्व फॅक्टर्स महत्वाचे आहेत म्हणजे हे ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी. आणि पेशंटनी नंतरही काही प्रिकॉशन्स, आम्ही दिलेला सल्ला पाळणं, प्रिकॉशन, एक्सरसाइज, फिजिओथेरपी. सर्जरीच्या नंतर फिजिओथेरपी पण महत्वाची आहे. नक्कीच. खरं तर अजून एक महत्वाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात या क्षणाला आला असेल तो म्हणजे जर का त्यांना गरज असेल तर शस्त्रक्रिया नेमकी कुठे करावी. तर या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला आपल्या प्रेक्षकांना द्यायचंच आहे. मात्र थोडंसं इथं थांबतोय. इथं घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर संधिवाताची कारणे आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर डॉक्टर संतपुरे आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला, तो म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडलेला असेल आता की आपण ऑपरेशन नेमकं कुठे करावं, तर त्याविषयी काय सांगाल? नाही, आता रुग्णांनी एक हॉस्पिटल, चांगलं हॉस्पिटल सिलेक्ट करायला पाहिजे जिथे मॉडर्न ऑपरेशन थिएटर्स आहेत. मॉडर्न ऑपरेशन थिएटर किंवा ज्याला आम्ही मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणतो, ओटी, जिथे लॅमिनार एअर फ्लो, हेपा फिल्टर्स आहेत. अशाच ऑपरेशन थिएटर मध्ये आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो. सर, हे ऑपरेशन करत असताना कुठले संभाव्य धोके आहेत का किंवा कुठले कॉम्प्लिकेशन्स आहेत का, त्याविषयी काय सांगाल? जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी ही अतिशय सक्सेसफुल ऑपरेशन आहे. म्हणजे इतर ऑर्थोपेडिक ऑपरेशनच्या कंपॅरिझन मध्ये याचं सक्सेस रेट खूप जास्त आहे. म्हणजे कॉम्प्लिकेशन रेट आय वुड से 1 in 1000, 0.1% कॉम्प्लिकेशन रेट आहे. म्हणजे तो खूपच निग्लिजिबल आहे कॉम्प्लिकेशन रेट. पण आता तरी बऱ्याच रुग्णांच्या मनात प्रश्न असतो की हे 0.1% मध्ये काय होऊ शकते, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात आणि त्याचं आम्ही कसं प्रिव्हेंट कसं करतो कॉम्प्लिकेशन. म्हणजे तर आता डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तात, वेन मध्ये रक्ताची गाठ होऊ शकते आफ्टर द सर्जरी. त्याला आम्ही ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन देतो. म्हणजे संभाव्य धोका एक तर त्याचं खूप कमी पॉसिबिलिटी आहे, पण ते प्रिव्हेंट आम्ही करतो. स्टॉकिंग्स, पेशंटला स्टॉकिंग्स देतो. काफ, मेकॅनिकल काफ पंप देतो जेणेकरून वेन्स मध्ये क्लॉट होणार नाहीत. डीप वेन थ्रोम्बोसिस प्रिव्हेंट करतो. दुसरं इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजे हे सगळे कॉम्प्लिकेशन मिळून 0.1% त्याचा
टोटल कॉम्प्लिकेशन रेट आहे. इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी अँटीबायोटिकचा वापर करतो आपण. म्हणजे एक ऑपरेशनच्या तासभर आधी पेशंटला अँटीबायोटिक देतो आणि ऑपरेशनच्या नंतर 24 तास अँटीबायोटिकचा वापर होतो. म्हणजे हेच 2 कॉम्प्लिकेशन आहेत. आणि मग काही कॉम्प्लिकेशन ज्याला डिलेड कॉम्प्लिकेशन म्हणतो आपण. हे झाले अर्ली कॉम्प्लिकेशन. डिलेड कॉम्प्लिकेशन मध्ये हा जो इम्प्लांट आपण बसवलाय हा आता आमची तर इच्छा असते की हा वर्षानुवर्षे टिकाऊ, पेशंटला लाईफ टाईम हा एकच जॉईंट रिप्लेसमेंटची गरज पडावी असंच याच्या मागचा उद्देश आहे. पण हा इम्प्लांट काही पेशंटमध्ये हा लूज होऊ शकतो. पण लूज व्हायचे पण कारण अशी आहेत की जर याची ऑपरेशनच्या दरम्यानच याची जर अलाइनमेंट बरोबर नसेल तर याची अर्ली लुजनिंग होऊ शकते. तर प्रॉपर अलाइनमेंट ड्युरिंग द सर्जरी, अँटीबायोटिकचा वापर आणि हे ऑपरेशन जसं मी अगदी सांगितलं की लॅमिनार एअरफ्लो असलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये करतो जिथे इन्फेक्शनचा धोका खूप कमी असतो आणि ब्लड क्लॉट्स होऊ नये म्हणून त्याची काही स्पेशल प्रिकॉशन आपण घेतो. येस. तसं पाहायला गेलं तर तुमचं 11,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया तुम्ही केलेल्या आहेत. सांधे प्रत्यारोपणाच्या पण शस्त्रक्रिया तुम्ही केलेल्या आहेत. 20 वर्षांहून अधिक तुमचा अनुभव आहे. तर एकूणच या तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आणि ऑपरेशन करत असताना काही वेगळी पद्धत तुम्ही वापरता का? येस. आम्ही एक असं एक्सप्रेस जॉईंट रिप्लेस म्हणून एक कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे. एक्सप्रेस म्हणजे याच्यात बऱ्याच गोष्टी आल्या. म्हणजे याच्यामध्ये जो आम्ही इन्सिजन घेतो ऑपरेशनसाठी, इन्सिजन किंवा ज्याला आपण हा जो कट म्हणतो तो आता खूप छोटा असतो. सपोज अगोदर 8 ते 10 इंचाचा राहायचा कट, आता तो एकदम 4 इंचाचा पण कट असतो. म्हणजे ज्याला आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणतो. त्याच्यानंतर मसल हा जो वरचा स्नायू आहे ज्याला क्वाड्रिसेप्स म्हणतात, तर क्वाड्रिसेप्स स्पेरिंग अप्रोच आपण वापरतो. म्हणजे त्या मसलला कमीत कमी त्याला डॅमेज करून आपण जॉईंट एक्सपोज करतो. त्याला सबवास्टस अप्रोच म्हणतात. सबवास्टस अप्रोचनी जेव्हा आपण जॉईंट एक्सपोज करतो तर या क्वाड्रिसेप टेंडनला कमी डॅमेज होतो. त्याच्यानंतर बऱ्याच रुग्णांमध्ये आपण क्रुशिएट रिटेनिंग नी जॉईंट वापरतो. क्रुशिएट रिटेनिंग म्हणजे एक महत्वाचा लिगामेंट असतो, पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट. सॅक्रिफाईस न करता क्रुशिएट रिटेनिंग डिझाईन्स पण आपण वापरतो. तर म्हणजे स्नायूला कमीत कमी डॅमेज आणि लिगामेंटला कमीत कमी डॅमेज करून आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करतो, जेणेकरून पेशंट संध्याकाळी ऑपरेशनच्या संध्याकाळी चालायला लागतात. आणि आमचे बरेच पेशंट स्पेशली एक नी रिप्लेसमेंट जर झालाय तर ते 24 तासात घरी जातात. ज्यांचे दोन्ही नी रिप्लेस केलेले असतात ते 48 hours to 72 hours मध्ये घरी जातात. म्हणजे अर्ली अँब्युलेशन 12 तासानंतर किंवा 24 तासानंतर चालायला लागतात आणि 1.5-2 दिवसात पेशंट आमचे 90% पेशंट घरी जातात. त्याच्यामुळे या कन्सेप्टला नाव दिले एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट. प्लस पोस्ट ऑपरेटिव्ह पेन होऊ नये म्हणून पण आम्ही काही स्पेशल प्रोटोकॉल्स वापरतो. ब्लॉक्स देतो आम्ही ऑपरेशन नंतर. म्हणजे स्पेशली आमचे एनेस्थेटिस्ट, ट्रेंड एनेस्थेटिस्ट जे आहेत, फिमरल ब्लॉक देतात, ॲडक्टर कॅनाल ब्लॉक देतात, जेणेकरून पेशंटला पेन खूप कमी असते. पेन नसेल तर मग पेशंट संध्याकाळी चालायला सुरू करतात. ओके सर, सांधे प्रत्यारोपणाच्या कोणत्या आधुनिक उपचार पद्धती आहेत आणि त्याचा कसा फायदा होतो रुग्णांना? बऱ्याच पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये कम्प्युटर नॅव्हिगेशन ही एक मेथड आहे, रोबोटिक सर्जरी एक मेथड आहे, पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट्स असतात, म्हणजे त्या पेशंटसाठी स्पेसिफिकली ऑर्डर्ड इम्प्लांट असतात. सध्या आम्ही कम्प्युटर नॅव्हिगेशन ही टेक्नॉलॉजी वापरतो. पण टेक्नॉलॉजी किती जरी आधुनिक असेल, टेक्नॉलॉजी कॅनॉट रिप्लेस सर्जनचा एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे या टेक्नॉलॉजी सर्जनला असिस्ट करण्यासाठी आहेत, या टेक्नॉलॉजी सर्जनला रिप्लेस करण्यासाठी नाही आहेत. तर आम्ही जी कम्प्युटर नॅव्हिगेशन ही मेथड वापरतो
ही सिमिलरच मेथड आहे. रोबोटिक आणि नॅव्हिगेशन या सिमिलरच मेथड्स आहेत ज्या आम्ही मागच्या 4 वर्षापासून वापरतोय, ज्याच्यामध्ये बेसिकली प्रिसिजन वाढतो आमचा. पण आता ज्या सर्जननी हजारो जॉईंट रिप्लेसमेंट केलेले आहेत तर त्यांना या टेक्नॉलॉजीनी असा खूप काही त्याच्याने फायदा होईल असं नाहीये. सिलेक्टेड पेशंट्सला आम्ही कम्प्युटर नॅव्हिगेशन टेक्नॉलॉजी वापरतो मागील 4 वर्षापासून. ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही ऑपरेशन करता या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून? तर ऍडिशनल ऑपरेशन थिएटर मध्ये ऍडिशनल इक्विपमेंट असतात, इन्फ्रारेड कॅमेरेज माउंटेड असतात आणि हे जे आम्ही काय करतो बोनचे कट्स हे इम्प्लांट बसवण्यासाठी याचा प्रिसिजन वाढतो. नॅव्हिगेशन असो, रोबोटिक टेक्नॉलॉजी असो, याची जी अलाइनमेंट आहे, मी जसं सांगितलं की ही अलाइनमेंट महत्वाची असते. आफ्टर सर्जरी जी अलाइनमेंट आहे त्याचा जो प्रिसिजन आहे तो वाढवण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर होतो. ओके. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर मांडी वळून बसता येतं का? हा खूप आमच्या प्रत्येक पेशंटचा हा प्रश्न असतो. डॉक्टर मांडी घालता येईल का, पूजेला बसता येईल का, खाली बसता येईल का, असे प्रश्न असतात. तर बऱ्याच पेशंट म्हणजे आम्ही ऍडवाइजेबल नाही मांडी घालून बसणं, जमिनीवर बसणं. अल्टिमेटली हे आर्टिफिशियलच जॉईंट आहे. आमचे पेशंट बरेच पेशंट मांडी घालून बसतात. तसं तर आम्ही जो डिझाईन वापरतो त्याला हाय फ्लेक्स म्हणतात, म्हणजे गुडघा पूर्ण बेंड व्हावा असंच डिझाईन वापरतो. पण याचा अर्थ असा नाही की फक्त तुम्ही खालीच बसा. म्हणजे बेसिकली पेन कंट्रोल, पेन जाण्यासाठी, भरपूर चालण्यासाठी आपण हे ऑपरेशन करतो. तर शक्यतो मांडी घालून बसणं, जमिनीवर बसणं टाळायला पाहिजे. पण आमचे बरेच पेशंट मांडी घालून बसतात. इंडियन टॉयलेट ही आपण ऍडवाइज करत नाही, वेस्टर्न कमोड यूज करतात बरेच पेशंट. खरं तर आजचा फारच महत्वाचा विषय होता संधिवाताची कारणे आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती, आणि या विषयावर अतिशय छान मार्गदर्शन सर तुम्ही आज केलेलं आहे. आमचे जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्यांच्या मनातील सगळ्या शंका कुशंका त्यांचं निरसन झालं असेल याची मला खात्री आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढे छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.